असं म्हणतात की धुकं होतं म्हणून अपघात झाला. पण मग एक प्रश्न त्यानिमित्तानं उरतोच आणि तो म्हणजे जर बारामती विमानतळावर दृश्यमानता शून्य होती तर लांबच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विमान इतकं स्पष्ट कसं दिसत होतं? अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दिलं जाणारं हे एकसुरी स्पष्टीकरण आता अनेकांच्या गळ्यात उतरत नाहीये. कारण धुकं असतं तर केवळ पायलटलाच नाही तर कॅमेरालाही काहीच दिसायला नको होतं. मग सीसीटीव्हीत दिसणाऱ्या गिरट्या नेमक्या काय सांगतायत? या एका प्रश्नानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरलेलं आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा सवाल उपस्थित करताच सत्ताधारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचं मौन अधिकच संशयास्पद वाटू लागतंय. अजित पवारांसारख्या ताकदवान नेत्याच्या मृत्यूनंतरही पक्षातील ज्येष्ठ नेते ठामपणे का बोलताना दिसत नाहीयेत? चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली व्हावी अशी मागणी होत असताना सत्ताधाऱ्यांचा आवाज का फिका पडतोय? हा फक्त एक अपघात आहे की रस्त्यावर धुक्याचं आवरण पसरवलं जातंय? हा प्रश्न आता केवळ राजकीयच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. नेमकं काय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. बारामती विमानतळावरील विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेते अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनानं केवळ एका पक्षाचं नाही तर राज्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान झालेलं आहे. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर अपघाताच्या कारणांबाबत जे स्पष्टीकरण प्रामुख्यानं दिलं जातंय त्यावर आता खऱ्या अर्थानं गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. विशेषतः कमी दृश्यमानता आणि धुके हे कारण पुढे केलं जात असताना सीसीटीव्ही फुटेजमधील काही दृश्य या दाव्याला छेद देणारी वाटत असल्यानं संशयाची सुई अधिक तीव्र झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना देखील थेट सवाल केलेले आहेत. जर बारामती विमानतळावर प्रचंड धुकं आणि कमी दृश्यमानता होती तर लांब अंतरावरून लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विमान स्पष्टपणे घिरट्या घालताना कसं दिसतंय? असा थेट आणि बोचरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या एका प्रश्नामुळेच अपघाताच्या अधिकृत कथनावर अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. अजित पवार यांच्या विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरलेले आणि त्यात अजित पवारांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेनंतर तातडीने हा निव्वळ अपघात आहे असं सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे की अशा मोठ्या नेत्याच्या मृत्यूच्या घटनेत केवळ तांत्रिक कारणं सांगून विषय गुंडाळणं हे खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे. सुषमा अंधारे यांनी केवळ अपघाताच्या कारणांवरच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मौनावर देखील बोट ठेवलेलं आहे. अजित पवार यांच्यानंतर पक्षात ज्येष्ठतेनुसार प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे अनुभवी नेते येतात. पण हे सगळे नेते जे आहेत ते इतक्या मोठ्या दुर्घटनेवर देखील गप्प का आहेत, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हे नुकसान फक्त पवार कुटुंबाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं. मग पक्षातील वरिष्ठ नेते ठाम भूमिका का घेत नाहीत असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. या प्रकरणात केवळ राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरून देखील प्रश्न विचारले जात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी देखील या अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी केली. इतकंच नव्हे तर गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील चौकशी व्हायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र इतक्या गंभीर मागण्या होत असतानाही सत्ताधारी आघाडीतील एकही वरिष्ठ नेता ही चौकशी आंतरराष्ट्रीय स्तरावर झालीच पाहिजे असं ठामपणे बोलताना दिसत नाही. याकडे मात्र सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटलंय की हा एक दुर्दैवी अपघात आहे, यामागे राजकारण आणू नये असं मत त्यांनी व्यक्त केलं. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे देखील चर्चा अधिक तापलेली आहे. कारण एकीकडे अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असताना दुसरीकडे मात्र वरिष्ठ नेत्यांकडून राजकारण नको अशी भूमिका घेतली जात असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर आली. सरकारकडून चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचं संकेत दिले जात असले तरी विरोधकांचा आक्षेप असा आहे की चौकशी केवळ औपचारिक न राहता ती पूर्णपणे पारदर्शक आणि स्वतंत्र असली पाहिजे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही या घटनेवर भाष्य करत सत्य जनतेसमोर येणं आवश्यक आहे आणि ते आलंच पाहिजे, त्यामुळं
या अपघाताची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरच अधिक तीव्र शब्दात निशाणा साधलाय. एकूणच काय तर बारामती विमान अपघात हा केवळ एक तांत्रिक अपघात होता की त्यामागं अजून काही दडलेले प्रश्न आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. मात्र धोक्याचा दावा, सीसीटीव्ही फुटेजमधील स्पष्ट दृश्य, वरिष्ठ नेत्यांचं मौन आणि चौकशीबाबतची अनिश्चितता या सगळ्यांमुळे संशयाचं ढग जे आहेत ते अधिक गडद होताना दिसतात. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि विश्वासार्ह चौकशी होणं ही केवळ राजकीय मागणी नाही तर महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. अजित पवार यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या निधनामागचं सत्य समोर येईपर्यंत हे प्रश्न थांबणार नाहीत हे मात्र निश्चित आहे. बाकी मंडळी, तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करायला विसरूच नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं.